राजाच्या जीवनात हळूहळू बहार येऊ लागली. सुख समाधानाचे दिवस चालले असताना राजा देवधर्म विसरला नाही. आपल्या लाडकीला देवदर्शन करण्यासाठी शिंगणापूर येथील शिवशंभू, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी अशी तीर्थयात्रा करू लागला. आणि जणू काय आम्हाला शिवशंभूचा प्रसाद म्हणून संजय पुत्राचा लाभ झाला. त्या काळात हँडसमला फारच त्रास झाला. हँडसम या काळात अति कष्टी होती. पण राजाला रोज हँडसमचा चेहरा पाहिल्याशिवाय जेवण जात नसे. राजा भेटायला आलेला पाहून हँडसम होणाऱ्या वेदना विसरून आपल्या राजाचे रूप नैनाने टिपत असे. बरोबर आणलेल्या चकोल्याचे रूप हृदय भरून पाहत असे. ती मजबूर असे. तिला आपण आपल्या बाळापासून दूर आहोत या कल्पनेने हृदय भरून येत असे. तिच्या मुख्य भावना राजाला सांगत असत की माझ्या बाळाला चांगले सांभाळा. आणि राजा आपल्या लाडकीचे केलोवानी अवस्था पाहून बेचैन होईल. रोज तो हँडसमला घात भरल्याशिवाय अंगणात झगमग झगमग चमकत होती. चकोल्याचा पाळणा मोगऱ्यांच्या फुलांनी झाकून गेला होता. कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी उसळली होती. मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून 2 वाजता फिल्म ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाचे मॅनेजर प्रमुख कार्यक्रम पद्धतशीर पार पाडण्याच्या कार्यात मोठ्या उत्साहाने मॅनेजिंग करीत होता. पाहुण्यांची व्यवस्था चांगली ठेवण्यात आली होती. स्त्रिया ओव्या गात होत्या. बाबासाहेबांच्या पाळण्याचे गीत गायले जात होते. आणि राजा आपल्या मनात आनंदाचे अंतःकरणातून एक गीत गात होता. ते असे: हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, त्यात चिमुकला माझा चकोला, दिसतो कसा देखना, वरती खाली पाय हलवितो, केविलवाणी काग पाहतो, कशा कळाव्या संसारातील वेदना, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा. भूक लागली म्हणून तो रडतो, रडून तो थकला म्हणून तो झोपला, देवा माझ्या तानुल्याच्या पूर्ण करी कल्पना, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा. डोळे अर्धे का उघडतो, झोपेमध्ये कागद चकतो, भवितव्याच्या करतो का ग कल्पना, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. मैं कब से तरस रहा था, मेरे आंगन में कोई खेले, नन्ही सी हंसी के बदले मेरी सारी दुनिया ले ले. तेरे संग झूल रहा है मेरी बाहों में जग सारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा.